घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद, भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। दिनांक 13/2/2024 रोजी दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 48/2024 भादवी कलम 454 380 प्रमाणे या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक अविनाश जुद्रे, पोलीस शिपाई नितीन भांबरे व दयानंद सोनवणे यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी येण्या-जाण्याचे मार्ग तांत्रिक पद्धतीने तपासून करून पाहिजे आरोपीबाबत माहिती प्राप्त केली। पाहिजे आरोपीच्या प्राप्त केलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार सतीश साळुंके, पोलीस नाईक कय्यूम सय्यद यांनी आरोपी नामे इम्रान हनीफ पठाण, वय वर्ष 28, राहणार नॅशनल स्वीकच्या मागे साईनाथ नगर, भारत नगर, वडाळा, नाशिक यास वडाळा गाव येथून ताब्यात घेऊन व त्यास पोलीस ठाण्यास आणून त्याच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले। तसेच सदर गुन्ह्याव्यतिरिक्त त्याने भद्रकाली पोलीस ठाण्या हद्दीत मागील 1 महिन्यापूर्वी रवींद्र विद्या प्रसारक मंडळ द्वारका नाशिक या कॉलेजमध्ये कार्यालयाच्या बंद दाराचे कुलूप तोडून घरफोडीचा गुन्हा केला असल्याचं देखील निष्पन्न झाले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे हे करीत आहेत। तसेच सदर आरोपीकडून नमूद गुन्ह्यासह भद्रकाली पोलीस ठाण्याकडील घरफोडीबाबत गुन्हा उघडकीस आला असून सदर गुन्ह्यातील गुन्ह्यात चोरीस गेलेले विविध वर्णाचे संपूर्ण सोन्या चांदीचे दागिने, किंमत रुपये रोख रक्कम 23,850 रुपये एकूण किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कामगिरी ही संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, पोलीस हवालदार सतीश साळुंके, पोलीस नाईक कय्यूम सय्यद, पोलीस नाईक अविनाश जुद्रे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन भांबरे, पोलीस शिपाई निलेश विखे, पोलीस शिपाई दयानंद सोनवणे, पोलीस शिपाई नारायण गवळी अशांनी पार पाडली आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। 2/2024 रोजी मधली होळी या ठिकाणी एक दिवसा घरफोडी झाली होती। सदर घरफोडीमध्ये सदर महिलेचे 21,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेले होते। सदर गुन्ह्याचा तपास करतेवेळी गुन्हे शोध पथकाचे आमच्या अंमलदारांनी सदर ठिकाणी कुठलेही CCTV किंवा कोणीही बघणारे नसल्या कारणाने सदर घटनास्थळावरून येण्या जाणाऱ्या रोडवरील CCTV तपास करून, तांत्रिक तपास करून त्यातील पाहिजे आरोपिताची आम्ही ओळख पटवून सदर आरोपी इम्रान पठाण हा आम्ही काल दिनांक रोजी वडाळा येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले सर्व दागिने, सोन्या चांदीचे दागिने असा 21,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। तसेच जानेवारीमध्ये एक आमच्याकडे रवींद्र कॉलेजमध्ये त्यांचा एका रूम तोडून त्यातून 9,000 रुपये कॅश गेली होती। तोही गुन्हा सदर आरोपीने केल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झालेले आहेत। सदर दोन्ही घरफोडीचे गुन्हे भद्रकाली गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी अंमलदार यांनी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकार विभाग डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री नरुटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली गुन्हे शोध पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या गुन्ह्यामध्ये